सो हाय हॅलो नमस्कार. आज आत्ता मी बोलणार आहे हेल्थ म्हणजे आपल्या तब्येतीच्या बाबतीतल्या विषयावर, ज्यामध्ये माइंडसेट किंवा रिप्रोग्रामिंग ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड खूप काम करतं, किंवा तुमच्या फिलिंग्जच या सगळ्या भावना या सगळ्या तुमच्या हेल्थच्या प्रॉब्लेम्स करता डिपेंडंट असतात. म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा हेल्थमध्ये प्रॉब्लेम होतात तेव्हा तेव्हा हे अशा पद्धतीमध्ये होतात, कारण तुम्ही काहीतरी विचार केलेला असतो 10 वर्षापूर्वी, त्याचं उत्तर तुम्हाला आत्ता मिळतं रोगाच्या स्वरूपात. ते अडकलेल्या भावना ह्याचं उत्तर असतं ते. आता ते कसं ह्याबद्दल आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे. माझं नाव आहे माधुरी बोंद्रे. मी एक लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच, लाईफ कोच, मनी माइंडसेट कोच आहे. आपण मनी माइंडसेट कोच जरी म्हटलं तरी एक गोष्ट सुधारली आयुष्यामध्ये की सगळ्या गोष्टी आपोआप सुधारायला लागतात, कारण आपल्याला त्यातली डीप नॉलेज येत जातं, माहिती कळत जाते. सो हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी ह्या सगळ्या एरियामध्ये बॅलन्स साधता येतो आणि जे जसं पाहिजे तसं आपल्याला अचीवही करता येतं. आणि त्याचबद्दल मी सगळीकडे बोलत असते. माझ्या पॉडकास्टमधनं पण मी हे बोलत असते. आता मी एक नवीन सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर जे जे मला प्रश्न येतात त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओजच्या स्वरूपात. आपलं आत्ता बोलत होते ते हेल्थ, आपली तब्येत. बरेच लोक माझ्या सेशन्समध्ये येतात, विचारतात की मला डिप्रेशन आहे, मला अँझायटी आहे, मला कॅन्सर होऊन गेला आहे, मला मायग्रेन झाला आहे. असे असंख्य रोग, म्हणजे जितके आहेत तेवढे, BP, डायबिटीस, थायरॉईड, भरपूर आहेत. म्हणजे प्रत्येकाला, इवन ऑटो इम्युन डिसीज असं म्हणतात, त्याच्यानंतर IBS का काहीतरी आहे ते सुद्धा आहे. तो सगळ्या रोगांवर ऑप्शन हाच असतो की आपल्या शरीरामध्ये देवाने दिलेली कपॅसिटी खूप आहे. म्हणजेच शरीरामध्ये कोश आहेत 5 प्रकारचे, तर त्या कोशांमधून सगळं कार्यरत होत असतं. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होती आपल्या भारतामध्ये. त्यामध्ये काय व्हायचं की मेडिटेशन करायला शिकवलं जायचं. यातून सगळ्या जी मुलं यायची त्यांना त्यातून ज्ञान प्राप्त व्हायचं. प्रत्येकाचं ज्ञान मेडिटेशनमधनं येणारं वेगळंच असतं. कोणालाही सिमिलर डाउनलोड, सेम डाउनलोड्स येत नाहीत. फक्त ती रोज करायची गोष्ट आहे. त्यामुळे ती लोक अंतर्ज्ञान असलेली असायची, कारण आपल्या शरीरामध्ये जेवढं सायन्स आहे ते सगळं त्यावेळी त्यामुळे कळायचं. आपल्या आतच खूप गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लोअर केल्याच नाही आहेत. आपल्या भारतामध्ये योगी कशासाठी होऊन गेले ते त्यासाठीच आहेत की योगींनी भरपूर गोष्टी केलेल्या आहेत, संशोधन केलेलं आहे. ते सायन्सच आहे, पण अजून आपल्याला सायंटिफिक रिझन्स लागतात सगळ्या गोष्टी हे करण्यासाठी. त्याच्यामागचं सायन्स सांगा. सायन्स तर आत्ता यायला लागलंय. हजारो वर्षापूर्वी आपल्याकडे योगिक सायन्समधून या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर ऑलरेडी झाल्या आहेत. जसं की सूर्याचं पृथ्वीपासूनचं अंतर हे हनुमान चालिसेमध्ये सहज सांगितले आहे. आता सायंटिफिक ह्याच्यानी मोजण्याकरता नासामध्ये किंवा कुठेही जिथे सायन्स वापरलं जातं तिथे आता मोजलं जातं किंवा मोजलं असेल. सो एवढ्या जुन्या काळी आपल्याकडे या सगळ्या गोष्टींची मापं अवेलेबल होती. जयपूरला एक उद्यान आहे जिथे हे सगळं कसं आपण दिशा कशा हे करू शकतो, बघू शकतो. आणि जंतर मंतर मला वाटतं ते आहे. तर हे सगळं आपल्याकडे ऑलरेडीच आहे, पण आपण त्याचा वापर कधी केलाच नाहीये. आता हे सगळं बोलण्याचा का विषय आला, तर आपल्या आतमध्येच सगळ्या गोष्टी आहेत. केमिकल्स रिलीज होत असतात. आपण जशा भावना फील करतो, म्हणजे आपण मनापासून जे फील करतो तशाप्रमाणे आपल्याला केमिकल्स रिलीज होत असतात. जसं की हसल्याने, नॉर्मल हॅपी फेस असेल तर डोपामिन क्रिएट होत असतं, जे आपल्याला प्लेजर असं देतं. म्हणजे चांगली भावना आहे ही, आणि त्यातून आपल्याला आनंद मिळतो, आणि आनंद मिळाल्यामुळे सगळी कामं चांगली होतात. ऑक्सिटोसिन हे एक आहे. सो सगळ्या या जी केमिकल्स, एंडॉर्फिन आहे, एनेंडामाइट आहे. सो आनंद या शब्दापासून ते केमिकलचं नाव ठरवलं गेलेलं आहे. सो ही सगळी जी केमिकल्स आहेत ती नॅचरली सिक्रेट होत असतात, आपल्या भावनांमुळे सिक्रेट होत असतात. आणि आयुष्याचा पर्पजच आहे आनंदी राहणं. तेवढं सोडून आपण सगळं करतो. आनंदी राहणं हा पर्पज आपला आहे, आणि ते राहण्यासाठी पैसा मिळवायची गरज आहे. मग स्ट्रेस घेतोय, मग जॉब करतोय, मग कामातच खूप बिझी राहतोय. सो फक्त कामं केल्याने पैसे मिळतात हा आपला एक गैरसमज आहे.
कष्ट करावे लागतात, पण ते विदाऊट स्ट्रेस केल्याने जास्त सक्सेस मिळू शकतं. म्हणजेच मन शांत केल्याने आपल्याला जगापेक्षा, म्हणजे जगात जेवढी लोक आहेत, सक्सेसफुल लोक आहेत, बिलेनियर्स आहेत, त्यांची मन शांत असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. किंवा आयदर ऑर त्यांना आपण म्हणतो की पूर्व संचित आहे त्यांचं चांगलं, की कर्म खूप चांगली केली आहेत वेगवेगळ्या जन्मांमधून, त्यामुळे त्यांना ते मिळत गेलं आहे. त्यावेळी त्या गोष्टी येतात आणि तिथून त्या गोष्टीची सुरुवात होते. म्हणजे वयाच्या ह्या वर्षी माझ्या आयुष्यात हा फरक झाला, त्याचं डीप सायन्स आहे. ते का होतं, कसं होतं ते आपण बोलूच. पण आता मी हेल्थ बद्दल बोलत होते. सगळे काही रोग आपल्या फिलिंगमुळे होतात. सो ही फिलिंग्स 2 मिनिटात तयार झालेली असतात का? तर नाही. आपल्या नात्यांमधनं, आपल्या वेगवेगळ्या रोज आपण ज्या लोकांना भेटतो त्यामधून या गोष्टी सुरू होतात आणि त्यामुळे गोष्टी बदलतात आयुष्यामध्ये. तर बोलताना आपण एखाद्या माणसाशी बोलतोय, आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडली, तर आपण मनामध्ये त्याबद्दल बडबड करत असतो, विचार करत असतो. आता ते बडबड आणि विचार जर तुम्ही स्वतःशी इतके जास्त प्रमाणात आपण करत असतो की ते बोलल्यामुळे आपल्याला मनामध्ये कुठेतरी अडकलेले असतात हे विचार, आणि हे अडकलेले विचार कधी ना कधी बाहेर तोंड काढतात. आता आपल्याला एक काइंड ऑफ माइंडसेट बनवून दिला गेला आहे की तुमच्या आई वडिलांना जर बीपी, डायबिटीस असेल तर तो तुम्हालाही होणार आहे. हा सगळीकडे एक माइंडसेट झालेला आहे, रिक्वायर्ड आहे. प्रत्येक शरीर वेगळं आहे. डीएनए जरी म्हटलं तरी एपिजेनेटिक्स नावाची गोष्ट आली आहे. डीएनए बदलतात आणि ह्या प्रॅक्टिसेसमधून बदलतात. भरपूर वेगवेगळ्या गोष्टी करता येतात ते बदलण्यासाठी, पण आपला विश्वास नाहीये त्याच्यावर. त्यामुळे होतं काय, सहज जगताना आपण असं सहज बोलून जातो की काय घरातनं हिस्ट्री आहेच, मला कधीतरी येणारच आहे बीपी, डायबिटीस. आणि हे कोणीतरी आपल्याला कधीतरी सांगितलेलं असतं, ते इथे फिक्स होतं आणि त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टी 40 नंतर चष्मा लागतो. या सगळ्या गोष्टी हा एक प्रकारचा माइंडसेट आहे. विचार करून बघा. तुम्हाला वाटलं खरं तर तुम्ही त्याच्यावर काम करू शकता, कारण याच्यावर मी स्वतः काम करायला लागली आहे आणि मला त्यातनं फरक दिसतात आणि माझ्या क्लायंट्समध्ये पण मी फरक आणलेले आहेत. डिप्रेशन म्हणत असतात लोक. अहो, डिप्रेशन हा फॅन्सी वर्ड आहे. तुम्ही केलेल्या विचारांमुळे तुम्हाला ते होतं, अति विचारांमुळे होतं. एवढा विचार करायची गरज आहे का? नाही. तुम्ही काही नाही केलं तरी तुमचं आयुष्य चालू राहणार आहे. तुम्ही काहीतरी घेऊन आलेलाच आहात या आयुष्यामध्ये. सो कुठेतरी मनामधनं फक्त माझं रोजचं व्यवस्थित झालं पाहिजे, खाणं पिणं राहणं या सगळ्या गोष्टी. एवढं मनात असलं तरी तुम्हाला काम मिळणं शक्य आहे. मला काम मिळतच नाही असं म्हणत बसणाऱ्या लोकांनाच काम मिळत नाही. जर तुम्ही सकारात्मक त्या दृष्टीने काम करत असाल तर तुम्हाला मिळणार आहेत ना गोष्टी. असंच कसं कोणी काही आणून देईल? पण मनामध्ये तरी भावना त्याबद्दलच्या असल्या पाहिजेत. हा इन शॉर्ट बोलण्याचा मतितार्थ आहे, किंवा मला हे सांगायचं आहे की तुमच्या मनामध्ये काय चालू आहे ते एक प्रकारचं कर्म आहे, आणि ते कर्म जर तुम्ही बदललं, म्हणजे मनातले विचार बदलले, तर तुमच्या हेल्थला काहीही परिणाम देणार नाहीत, नकारात्मक परिणाम देणार नाहीत. कारण सगळं काही आपल्या हातात आहे, आपण करू शकतो. सो हेल्थ वाईजही कॅन्सर होतो. कॅन्सरच्या पेशी तर आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी आहेत. तुम्ही खूप काहीतरी मनाला लागलेली गोष्ट खोल मनावर गेलेली आहे आणि ती गोष्ट वर्षानुवर्ष राहिल्यामुळे कॅन्सर होतो. आता ह्यावर हील युअर लाईफ बाय लुईस हे नावाचं पुस्तक आहे, हे वाचून बघा. त्या मुलीच्या आयुष्यामध्ये बलात्कार झालेला असतो, त्यामुळे तिला कॅन्सर झालेला असतो मोठी झाल्यावर. का? तर ते डीप इनसाइड ती भावना, ऑफकोर्स एवढं मोठी गोष्ट झाली आहे, ती माफ नाही करू शकत ज्या माणसाने ते केलं आहे. तिच्या मनात सतत काय राहतं, तर तो 14 वर्ष त्या माणसाला शिक्षा झालेली आहे, तो कधीतरी जेलमधून सुटून आला आणि माझ्याबरोबर परत तसंच काही केलं तर काय होईल, या भीतीमुळे तिला भावना मनामध्ये राहतात आणि त्याच्याने कॅन्सर होतो. पण त्याच्यावर तिने मात केली आहे फक्त स्वतःच्या भावनांवर काम करून. त्या माणसाला तिने माफ करू शकली आहे मेडिटेट करून. त्या माफीमुळे तिचा विदाऊट एनी मेडिसिन पूर्ण कॅन्सर बरा झालेला आहे. हे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, हे कुठेही खोटं नाही. हे तुम्ही वाचून बघू शकता. जगामध्ये भरपूर लोक असे
मेजर इफेक्ट स्वतःवर करून घेत आहेत, स्वतः प्रॅक्टिसेस करत आहेत, या प्रकारचे वेगवेगळे कोचेस प्रोग्रामही घेत आहेत. त्यामध्ये तुमचे ट्रॉमाज निघून जातात बेसिकली. मीही अशा प्रकारचा प्रोग्राम केलेला आहे, म्हणजे मी शिकले आहे तशा प्रकारे जाऊन. तर त्याच्यामध्ये मला कळलं की कसे ट्रॉमा बाहेर पडतात लोकांचे. माझं समाहाऊ ट्रॉमा राहिलेच नाहीयेत असं झालंय की आता नवीन येणारे परत परत मेडिटेशनमधनं बाहेर पडून जातात. सो एक प्रकारची विजडम म्हणतो तशी आलेली आहेच. म्हणजे काय, मी सामान्य माणूसच आहे, मी कोणी नाही, मी या खुर्चीवर बसले, मला ते बोलायचंय असं म्हटलं की मला खूप सुचतं. पण म्हणजेच मी चेतनेशी कनेक्ट झाली आहे माझ्या, म्हणून मला हे बोलता येतं. मी कोणीतरी झाले आहे का, तर नाही, ह्याच्यासाठी माझी निवड केली गेली आहे म्हणून हे बोलता येतं. पण सांगण्यामागचा उद्देश हाच असतो की सगळं सोपं आहे, आपण खूप कठीण करून ठेवलं आयुष्य. साधं होपोनोपोनो करून सुद्धा हेल्थ रिलेटेड इश्यूज सॉल्व्ह होतात. मी ते करून घेते माझ्या 10 दिवसाच्या प्रोग्राममध्ये. सो कुणालाही असं वाटत असेल की हे अशक्य आहे, तरी नक्की हे सगळे प्रयत्न करून बघा. होपोनोपोनो, EFT, शांत श्वास घेणे, मेडिटेशन करणे. ध्यान म्हणजे काय असतं, डोळे मिटून शांत बसणं असतं प्रायमरीली. त्यानंतर सगळ्या गोष्टी 21 दिवस तुम्ही कन्सिस्टंटली बसून बघायला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसायला लागतात स्वतःमध्ये. कारण तुम्ही तुमच्या चेतनेशी कनेक्ट व्हायला सुरुवात होता, तुमच्या आत्म्याशी तुम्ही कनेक्ट झालात, म्हणजेच तुम्हाला देव मिळाला. तो देव आपल्या आत आहे. जेव्हा तो आपल्या आतला आपल्याला कळत नाही तेव्हा आपण बाहेरच्या मूर्तीला हे करतो. कुठचाही खराच आहे, कोणताही खोटा नाहीये. भाव ही भगवान हे त्यासाठी म्हटलं जातं. भावना महत्वाच्या आहेत आयुष्यामध्ये. तुम्ही ज्या भावनेने करता त्या भावनेमधनंच तुम्हाला जे रिझल्ट मिळायचे ते मिळतात. सो भावना या खूप महत्वाच्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काम करायला सुरुवात करा. ह्या टूल्स बेसिकली, ही टेक्निक्स, ही टूल्स ही तुम्ही जर वापरायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात छान पद्धतीने बदल व्हायला सुरुवात होईल. सो जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ वेगवेगळ्या विषयांवर पाहिजे असतील तर त्यामध्ये खाली तुम्ही कमेंटही करू शकता की तुम्हाला काही शंका असेल तुम्ही विचारू शकता. मी त्यावर व्हिडिओ करून नक्की तुम्हाला सांगेन की काय करू शकतो आपण त्यावर. आणि तुम्हाला जर असं आवडत असेल तर ह्या प्रॅक्टिसेस करून खाली कमेंट असंही करा, किंवा तुम्हाला जे अनुभव आले तेही कमेंट करा. तेही मी या व्हिडिओजमध्ये बोलत जाईन. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही मी त्याची उत्तरं देत जाईन. सो जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत अशीच माझी इच्छा आहे. करोडो लोकांपर्यंत मला पोचायचं आहे या दृष्टिकोनातून, कारण की हे खूप इझी आहे आणि आपण ते वापरत नाही आहोत. सो नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.